दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये आता नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसतात। आय लव्ह मोहम्मद नंतर आता शहरामध्ये झळकलेले आहेत IIC म्हणजेच इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्रचे बॅनर्स। विचारा इस्लामाविषयी असं या बॅनरवरती अगदी ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये या बॅनरमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून याकडे लक्ष दिलं जाण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। पंचवटी चौकामधील हे बॅनर सध्या स्थानिक राजकारणात आणि धार्मिक स्तरावर चर्चेचे केंद्र बनले आहे। या बॅनरवरती एक टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आलेला आहे आणि अगदीच या क्रमांकावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी संपर्क साधला असून त्यांनी या संपूर्ण प्रकारावरती तीव्र आक्षेप नोंदवलाय। हे मोठं रॅकेट आहे, युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं, प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं, लव जिहाद निर्माण करण्याचं आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलीसकडे आम्ही सगळेजण आलो। तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। मात्र सध्या अमरावतीमध्ये लागलेलं हे बॅनर जे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय, विचारा इस्लामाविषयी असं करत आपल्या धर्माचा नेमका प्रचार करायचा आहे की इस्लामाविषयी नेमकं काय जाणून घ्यायचं आहे, यासाठी 1800-572-3000 या क्रमांकावरती कॉल करा, अशा प्रकारचे हे पोस्टर्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। तर नव्या वादाला त्यामुळे निश्चितच तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण बॅनरवरती भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी तीव्र आक्षेप तर नोंदवलाच आहे, मात्र त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर नेमकं काय घडलं हा सगळ्यांनाच निश्चित उत्सुकता वाढवणारा असा प्रश्न आहे। इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्र बैनर की सध्या चर्चा है। ये काय के बारे में है? ये इस्लाम के बारे में क्या ये डाउट रहता है, आपको लगता है? ये काय के बारे में है? यांनी फोनवरून संपर्क साधला त्यावेळेला त्यांना नेमकं काय ऐकायला मिळालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। खरतर धर्माच्या प्रचारासाठी आहे की नेमकं कशासाठी या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं असताना या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे स्वतः। अनिल बोंडेजी, आपलं स्वागत। आज खरतर जे बॅनर्स अमरावतीमध्ये पाहायला मिळाले, विचारा इस्लामाविषयी असं म्हणत एक क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे, या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर रियालिटी चेक मध्ये तुमच्या समोर नेमकं काय आलं? मी कॉल केल्यानंतर पहिल्यांदा तो कॉल चेन्नई मध्ये लागला आणि त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं इस्लाम इन्फॉर्मेशन सेंटर हे आम्ही स्थापन केलेलं आहे आणि इस्लाम बद्दल आम्ही माहिती देतो। तर त्यांनी सांगितलं की मी त्याला विचारलं की कोण तुमचं मुख्य आहे, तर तो मुख्य कोण आहे, कुठे सेंटर आहे हे तो निश्चितपणे सांगू शकला नाही, पण त्यांनी सांगितलं की तेलंगणामध्ये, हैदराबादमध्ये, कोचीमध्ये या सगळ्या ठिकाणी आहे आणि भारतभर आम्ही हा नंबर देतो आणि लोकांना विचारायला लावतो इस्लामच्या संदर्भात। पण असं दिसलं की ही या संघटनेच्या माध्यमातून कोणती परवानगी न देता या सेंटरच्या माध्यमातून इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम विशेषतः जिथे कॉलेजेस असतात, जिथे तरुण मुलं मुली असतात त्या ठिकाणी असे पोस्टर लावले जातात। त्याची जबाबदारी कुणी घेत नाही, फक्त नंबर दिले जातात आणि मुला मुलींनी हे नंबर लावल्यानंतर मग त्यांना ती माहिती आणि इस्लाम बद्दल आमिष या सगळ्या गोष्टी सांगून एकतर त्यांचं धर्मांतर करण्याकरता प्रवृत्त केल्या जातं। एक पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी सांगितलं की आम्ही इस्लामचं प्रशिक्षण सुद्धा देतो, ट्रेनिंग सुद्धा देतो। मग त्या ट्रेनिंगसाठी या मुलांना निवडलं जातं आणि मग ते ट्रेनिंग देण्यासाठी एकेका सेंटरमध्ये, अमरावतीचं सेंटर असेल त्यामध्ये मुलांना बोलावलं जातं। असे त्यांचे मोडस ऑपरेंडी त्यांनी सांगितले।
म्हणजे फॉर द ट्रेनिंग, फॉर द इन्फॉर्मेशन आणि काही मिसबिलीफ असेल त्याबद्दल आम्ही हा नंबर दिलेला आहे. मग मी तेलंगणाला फोन केला आणि त्याला विचारलं, त्याला काही माझा पूर्ण व्हिडिओ आहे आणि त्याला विचारलं की हिंसाचाराचं जर आपण समर्थन करत नाही तर तुम्ही ऍडव्हर्टाईजच्या खाली का लिहित नाही की आम्ही बॉम्बस्फोटाचा निषेध करतो किंवा काफिर म्हणजे त्यांचे जुदा याचा निषेध का करत नाही, काफिरांना मारू नका. तर त्याला म्हटले काफिरांना मारू नका हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये लिहिलेलं आहे. तर म्हटलं हे तुम्ही लिहा ना, त्या परिस्थितीमध्ये लिहिलेलं आहे हे 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 तुम्ही तिथे मेन्शन केलं पाहिजे. पण तसं ते मेन्शन केलं जातं. आणि याचा एकमेव उद्देश की कॉलेजमध्ये जे 15 वर्षापासून 22-25 वर्षापर्यंतचे युवक आणि युवती आहे त्यांना अट्रॅक्ट करणे आणि धर्मांतर करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आणि त्या माध्यमातून पेल बनवणे, त्या माध्यमातून ट्रेनिंग देणे. आणि अशा अनेक मुलं असतात की त्या माध्यमातून मग इम्प्रेस झाल्यानंतर, हिप्नोटाईज झाल्यानंतर मग त्या जिहादी सेलमध्ये उतरतात आणि मग ते स्लीपर सेलमधून म्हणून तसे काम करतात. त्याला तेही म्हटलं की एवढे एज्युकेटेड असलेले 8 डॉक्टर पकडले गेले, त्यांचे गैरसमज का दूर नाही झाले, त्यांचे गैरसमज तुम्ही का दूर नाही केले, तर त्यावर उत्तर. बरोबर आहे अनिलजी, खरं तर हा धक्कादायक प्रकार आहे आणि तितकाच गंभीर स्वरूपाचा देखील. एका बाजूला तुम्ही सगळी शहानिशा केल्यानंतर आता अवघा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय आणि तुमचा व्हिडिओ तर आम्ही बाजूला दाखवतोय की ज्या वेळेला तुम्ही या दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती कॉल केला त्यावेळेला तुमचं आणि त्यांचं नेमकं काय बोलणं झालं हे तर आता महाराष्ट्रानं पाहिलं. मला आपल्याला विचारायचं आहे, याला सरकार किती गंभीरतेनं घेणार आहे? जर केवळ एखाद्या धर्माचा प्रचार होत असेल तर ते थांबवलं जाणार का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरकार गंभीरतेनं जर पाहणार असेल आणि जर यात काही वावगं असेल तर मात्र कशा प्रकारे हे सगळं थांबवलं जाणार आहे? अनिलजी. नाही, निश्चितपणे आज आम्ही पोलीस कमिशनरकडे गेलो. त्या ठाणेदारावर त्यांनी त्याच्या दुर्लक्षामुळे ते लागलं, त्याच्यावर काय कारवाई करणार, चौकशी करणार आणि कोणी लावलेलं होतं त्या कारण की रिकॉग्नाइज ऍडव्हर्टायझरच्या बोर्डवर ते लागलेलं होतं. तर त्याच्याकडे कोण अप्रोच झालं आणि म्युन्सिपल कमिशनरकडे त्याची रितसर परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे ते काढून टाकले. परंतु त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचा शोध घ्यायला सांगण्याकरता आम्ही कमिशनरकडे गेलो. तिथे कमिशनर नव्हते परंतु DCP 2 होते. त्यांना सांगितलं. सुदैवाची गोष्ट अशी की पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली आणि त्यांनी पत्र सुद्धा दिलं की ताबडतोब कमिशनरांनी याची चौकशी करून अहवाल द्यावा. आणि अगोदरही 1 महिन्याच्या अगोदर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर हे राजकमल चौकामध्ये म्हणजे जो इस्तुबौल भाग आहे गाडगेनगर मध्ये अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागले होते. तेव्हाही आम्ही विरोध दर्शवला की अनधिकृत पोस्टर लागतात, त्याच्यामुळे अमरावतीचं वातावरण खराब होतं, अमरावती मधलं सौहार्द खराब होतं आणि मग ते ताबडतोब पोस्टर काढले गेले. एक अमरावती अशी त्यांनी प्रयोगशाळा बनवलेली आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की 2022ला रजा अकादमीचा मोर्चा अमरावती, मालेगाव आणि नांदेड या 3 शहरात निघाला होता. त्यामध्ये 40,000 लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी घरामध्ये घुसून तोडफोड केली होती. नक्की. तर त्यामुळे हे प्रकरण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलंय. मला माहिती आहे की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा याचं गांभीर्य घेतलंय. गांभीर्याने घेतलेल्या या मुद्द्याचं पुढे काय होतं याकडे आमचं देखील लक्ष असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील अशाच प्रकारे लक्ष असेल. धन्यवाद अनिल बोंडेजी, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि अमरावतीमधला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नेमका काय आहे याची सखोल चौकशी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय. हे केवळ अमरावतीत घडतंय का की इतर ठिकाणी देखील राज्यात? याबद्दल सतर्कता बाळगून ठेवा. निश्चितच अशा काही घटना घडल्या किंवा अशा काही घटना समोर आल्या तर या संदर्भातली इन्फॉर्मेशन नक्की द्या.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.